रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिली रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिली रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिली हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण घरा सोडवना आपुली आपण कृष्ण त्रिमूर्ति दया गायनाचार्य अनिल महाराज मुंडे। रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिले रामकृष्ण नामे हे दोन्ही
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे. ज्यांचे हात सोबत असतील ते ज्याने दिले त्याच्या नावाने वाजवा. विठ्ठल
चांद्र नीलांबुदाभं जगरणीतपाने मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कारिरम्य सुवासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशं वीरेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदासो उदारी सोशी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो भोंगा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगे अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असतात. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपर जगद्गुरु तुकोबर आदी कृष्ण संतांच्या चरणांनी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल पंढरीशाच्या भेटेला निघालेला माझा वारकरी म्हणून दिवस रात्र माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या ट्रॅकवरती नाम पंथावरती नाम मार्गावरती हो घातलेल्या सुंदरशा भव्य दिव्य असलेल्या संतांच्या मार्गाने मार्गक्रमण करणारा असलेला वैष्णव टाळकरी गुणीजन गायक वादक कथाकार कीर्तनकार ज्येष्ठ श्रेष्ठ साधननिष्ठ आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतोय. अधिष्ठान रूप असलेल्या ज्यांच्या बर्थडे निमित्त असलेला सुंदरसा महोत्सव आपला चालू आहे त्या अधिष्ठानाला वंदन करून प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती या न्याये आपण सर्व श्रोते मायबापांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून सेवेला सुरुवात करतोय. अभंग संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांना प्रिय असणारे अलंकापूर निवासी माझी माय ज्ञानोबाराय अभंग माऊलीच आहे. फार चरणाचा नाही 3 चरणाचा आहे. या 3 चरणामध्ये माऊली स्वतःचा असलेला नामाचं महात्म्य स्वतः हा प्रतिपादन करताय की माझा असा अनुभव आहे. कसा अनुभव आहे? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी पण काय करा हृदय मंदिरी स्मराकारे. तुमचं कुणी येऊन उद्धार करणार नाही. मग आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे. माऊली कुणाचं वाचून सांगता का ऐकून सांगता का बगल पुराणातलं सांगता? माऊली म्हटलंय हो तसं काय नाही. मग तुम्हाला सांगतोय नुसतं असं नाही. मी स्वतः सुद्धा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया असा गोड भावस्पर्श अभंगाचा आहे. अभंगामध्ये तुर्तास डोकावण्यापूर्वी गोड टाळी वाजून भजन करूया. विठ्ठल अभंगाच्या पवित्र शृंखलेमध्ये प्रवेश करण्या अगोदर एक अर्धा पाऊण मिनिट आपला असलेला सुंदरशा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा सुंदरसा परिहार देण्याचं सौभाग्य माझे असलेल्या सुंदरशा आज पदरी आले. गेल्या 26 वर्षापासून होऊ घातलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुंदरशी याची देही याची डोळा आपण हा सोहळा अनुभवतोय. खूप गोड अशा प्रकारचं नियोजन आहे. कसल्याही प्रकारची उणीव नाही, कसल्याही प्रकारची कमी नाही, अजिबात कोणत्याच गोष्टीची हलगर्जीपणा नाही. इतक्या ताकदीनं विशाल मंडप आहे. थोडं जेवण जास्त झाल्यामुळे होऊ शकतं कदाचित तर वरून जात ते. विशाल मंडप आहे. अंदाज आला ना का? काहीच नाही आला. 2 तासात मला अंदाज येऊ द्या म्हणजे झाला. गोड सुंदरसा असलेला आमच्या माऊलीनं लावलं आहे. गुले पाटील ना थोडं हसा घे म्हणजे घरी वैताग मला इकडं आल्यावर वैताग म्हणलं दादा टेन्शन आनंद तुमचं ठिकाण लय आवडलं मला. मी येऊ का तिथं? गोड सगळ्यात अगोदर का नाव घेतलं सांग?
सध्याच्या चालू वर्तमान स्थितीमध्ये याच्याशिवाय मजा नाही. आता तुमचा काळ गेला जेव्हा एकच मैक लटकेल राहायचा. हो बरं, ती मैक बिले आयडिया करून राहायचा, असा भारी राहायचा, तेव्हा असा जवळजवळ चांगला 10 फुटावर वाढायचा होते. आता याला तोंडात घेऊन बसलं तर लवकर बाहेर निघत नाही सध्याच्या काळात. आता याचा रोजचा अनुभव आहे आपल्याला. आनंद आहे. गोड असलेले माझे बाल वारकरी मंडळी आहे. संस्थेतले का बाळांना कुठल्या? भागवत दादांची. वा वा वा, आनंद आहे. आदरणीय महाराजांच्या गुरूंना सुद्धा एकदा सुरुवातीला प्रणाम. आणि मला वाजवण्याकरता एक सोडून आज 2 जण आहे. कसं दोघाला एकाला जमलं असतं, अंदाज एवढा आला ना, पण माझा एवढं काही असं काय लय जड नव्हतं ना. तर माझ्या डाव्या हाताला माझे जिवलग मित्र आहे खरं तर, बरं का म्हणलं, अत्यंत एकाच ताटात माझ्या माऊलीच्या दरबारात, एकाच ताटात प्रॅक्टिसला, एकाच घाटात, आणि आज माझ्या माऊलीच्या कृपेनं परमार्थाच्या वाटेवरती एकाच थाटात. एवढ्या मोठ्या नका मग असं जीव दडपतो का नाही, टोल लागत त्याला. वाजव एकदा रप मध्ये जोरात. वा वा वा, आनंद आहे. लोकांचं आज झालं, लोकांना बसल्या बसल्या जेवण देण्यापेक्षा अशा पळड्या पळड्या जरी जेवण दिलं तरी गिळते ना मध्ये. परमार्थाचा आनंद आहे हा. माझ्या उजव्या हाताला आदरणीय श्री हरिभक्त परायण, अगदी दिग्गज व्यक्तिमत्व, दुसरे जिवलग मित्र, मृदंग क्षेत्रातलं एक गोड नाव श्री हरिभक्त परायण हनुमानजी दादा सोनवणे. आपण दोघंही आज, आणि विशेष करून असं एकमेकाला घेऊन चालणार तर धपाड 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 म्हटलं की ते असं वाटतं रट्टे खाऊ राहिलो आपण, पण नाही, अगदी गोड. जे त्यातले जाणकार आहे त्यांच्या लक्षात येत आहे. आनंद आहे. गोड वैष्णव टाळकरी गुणीजन वृंद आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्वजण आहात, ज्यांची गोड सुंदर पंचपदी आपण ऐकली. आदरणीय श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय भजन सम्राट भजनानंदी अनिल महाराज, अनिलजी दादा, आडनाव वने, वने वने. आपलं नाव ऐकून होतं बरं दादा, पण आपण आपल्या क्षेत्रातले खूप मोठे महान व्यक्तिमत्व आहात. आपल्या प्रती चांगला सद्भाव ठेवून सेवेकडे वळतो. ज्यांनी गोड चाल गायली पाठीमागे आदरणीय काकासाहेबजी माऊली, ते म्हणते तुला का माहीत नाही का, थोडंफार तर काही ध्यानात ठेव जाय. आदरणीय काकासाहेबजी माऊली गोड सुंदर, ज्यांनी पुढं चाल गायली, अत्यंत गोड. मला काही जास्त कळत नाही त्यामधलं, पण खूप छान. आदरणीय श्री हरिभक्तपरायण अनिलजी महाराज, मग डबल अनिल महाराज. आनंद आहे. इकडून आदरणीय निकमजी महाराज, त्यांच्या समवेत असलेले कोरडे माऊली. आनंद आहे. प्रेमाना ओले आहे, पण छान प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण. एक माझ्या श्रीमद भगवद्गीतेमधलं सुवचन आहे, जाणते मंडळी बसले म्हणून बोलून जातो. देवाच्या नंतर ज्यांचा पूजना करता नंबर लागतो ना महाराज, ऐका ऐका पुन्हा वाक्य देतो. भगवंताच्या नंतर ज्यांचा या पृथ्वीतलावरती नंबर लागतो ते म्हणजे देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजनम, शौचमार्जवम. बरोबर. अशा पद्धतीमध्ये ब्रह्मवृंद संजयजी महाराज कुलकर्णी बाप्पा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. एकदा बाप्पांना टाळ्या वाजवूया. मला बोलवलं म्हणून नाही, पण सांगू तुम्हाला, योग्य मार्गदर्शक असला की कोणत्या, एवढं कशाला, आपण जर कुठं प्रवासाला गेलो तर गाडीमध्ये समजा उदाहरणार्थ अख्खे 12 जण बसलेले आहेत, त्यातले किती जण झोपले पाहिजे? का तुम्ही झोपले? मी थोडं पुढे येतो. काय होतं आमचं तुमच्यावरती, जरा मराठीत बोलू, इम्प्रेशन पडण्याकरता आमच्याकडे काहीच नाहीये. म्हणजे महाराज म्हटलं की जरा दाढी गाडी बॉडी असं सगळं काही लागतं.
आदरणीय अध्यक्ष साहेब या हा ना परिचय आहेत ना माझा, आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आहे, बरोबर ना? हो. आणि आजचा परिचय नाही कस काय विसरले तर नाही ना? हो. तर 11 जण झोपले तर चालतील, फक्त पुढचा सोडून. तस अहो समाज हा कोणत्याही थराला जाऊ द्या, पण योग्य मार्गदर्शक भेटला की तो एका दोरीत यायला वेळ लागत नाही. त्या पद्धतीमध्ये आदरणीय कुलकर्णी बाप्पा गोड आपलं नियोजन आहे. आलो, समाधान वाटलं. तुम्ही खाली बसलात तरी चालेल, आता काही अडचण नाही. आनंद लुटणारी मंडळी आहात. आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजनानंदी व्यक्तिमत्व आदरणीय सुनीलजी महाराज, तौर दादाना, मी तौर आडनावानेच त्यांना ओळखतो शक्यतो आणि आजकाल नाही ओळखीत, बराच जुना आहे समजा मी पण. आदरणीय श्री हरिभक्तपरायण वारकरी जीवनाला अत्यंत गोड आणि स्वाभिमानानं आपलं जतन करणारे भजनानंदी श्री हरिभक्तपरायण कैलासजी दादा, आपलं रामेश्वरजी दादा शिंदे पाटील, त्यांचे जवळचे बंधूच आहेत ना, तुम्हाला माहिती आहे ना. तर ते होता असं मला वाटलं ती सुधारले काय करू. आनंद आहे रामेश्वर दादा, आपणही वेळात वेळ काढून आलात. माझे अत्यंत जिवलग मित्र माऊली दादा, ज्ञानेश्वरजी महाराज माऊली, गोड व्यक्तिमत्व आहे, परमार्थाला जीवनार्पण केलेले व्यक्तिमत्व आहे. कधी कंपनीत जर आपली ड्युटी बजावत असताना असं वाटणारं व्यक्तिमत्व आहे की धड तिथं जीव इथं, असं असणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून आदरणीय माऊली दादा आपणाप्रती चांगला भाव ठेवतो. गोड ज्यांनी गायन केलं नाव तर घेतलंच मी. आदरणीय साहेब, आदरणीय प्रल्हादजी नाना, माझं आता जास्त येणं होत नाही ना वयामानाने, तर ते प्रल्हाद नाना आपणालाही दंडवत आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण चरणजी दादा, ते नेहमी आम्हाला चोपदाराचे वेशभूषेत आम्ही तुम्हाला बऱ्याच अंशी पाहिलंय. आज कस काय कोण लहान महाराज होता म्हणून काही. आणि अलीकडचे आमची माऊली, सर्वांप्रती चांगला भाव ठेवतो. माझे भाऊजी आदरणीय MSEB बोर्डामध्ये खूप मोठ्या पदसिद्ध असलेल्या ऑपरेटरपदी ज्यांची नियुक्ती पाचोड या क्षेत्रामध्ये आहे. आदरणीय आणि या भजनातले दर्दी व्यक्तिमत्व, खूप सुंदर गाणं आहे, वारकरी जीवन आहे. आदरणीय लक्ष्मणजी दादा वाहक पाटील, आपणही आलात आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आमच्यावरती पुत्रवत अत्यंत मायेचा आणि बाप नावाच्या वटवृक्षाचा सारखा असलेला हात म्हणजे आमचे आदरणीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व भगवानजी पाटील सोनवणे, अर्थातच बाबाजी आणि आमच्यासाठी अर्थातच दादा. म्हणून या असलेल्या परिवारामध्ये आलो. विनेकरी बाबा आहे, आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. अधिकचा वेळ मी आपला घेणार नाहीये. समोर बसलेले 2-5 जण ओळखीचे आहे, पण काळजी करू नका. जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादातून कार्यक्रम चालू झालेला आहे. 26वे वर्ष आहे आणि कार्यक्रमाचं औचित्य प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त आहे. प्रश्न असा होता माझ्या मनात माऊली की अभंग कोणता निवडावा, अभंग. पण आल्यानंतर जेव्हा माझ्या मालकाचं दर्शन घेतलं आणि मनाला एक वेगळीच चाहूल लागून गेली की ज्यांचा असलेल्या सुंदरशा जन्मोत्सवानिमित्त उपक्रम आहे, आपण त्या असलेल्या सुंदरशा स्पर्श त्या भावाला करूया. म्हणून गोड आनंद आहे. आपलं चॅनल आहे का दादा, काय नाव आहे? श्री विठ्ठल माऊली, बरोबर ना? बरं बरं बरं. लाईव्ह आहे का? लाईव्ह चालू आहे ना? बरं बरं. एक आडवास देऊ का तुम्हाला वाक्य? राग नाही येणार ना? माझ्या बायकोवाने स्वभाव राव. नाही खरं असतं, आपलं आपलं तोंडावर असतं महाराज. दादा हो ना, आता थोडंच बोलतो बाबा. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही खूप चांगलं काम करता, लय गोड काम करता. हजारो लाखो असलेले समाज आपल्याला याच्यावर फॉलो करतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात, कमेंट करतात.
त्यासाठी तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारची इनपुट आउटपुट देणारी वायर असणं अत्यंत गरजेची आहे, ज्याला केबल असं म्हणतात. लय काही पैसे नाही लागत, 200-400 रुपयाला ती येते. आपण इलेक्ट्रिक मध्ये कधी गेलं तर आवर्जून घ्या. या असलेल्या भगवानरावचा आवाज खर्जापासून असं बाकी अजिबात येणार नाही, एवढा चांगला आणि शार्प आवाज देता येईल. म्हणून तुम्हाला मार्गदर्शन म्हणून केलं. एवढं केलं तर जाता जाता 2 पैसे आपलं म्हणजे दर्शन घेऊन जा. ऐका, आनंद आहे, खूप छान. तुम्ही या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करता म्हणून मातृशक्ती भरपूर प्रमाणामध्ये आहे. माय अधिकचा वेळ मी घेणार नाही, अगदी वेळेमध्येच कार्यक्रमाला सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्याचं कारण असं आहे, हा सिटी मधला कार्यक्रम आहे. खेड्यागावात चालतं थोडंसं 11 वाजले काय चालतं बरं असं म्हणून ते ढकलतं, पण इथं नाही. आम्ही अनुभवलेला आहे. कुणी ड्युटी करून आलेलं असतं, कुणाला ड्युटीला जायचं असतं, कुणी ड्युटीहून आल्यानंतर दिवसभराचे कामकाज करून थकलेलं असतं. योग्य असलेल्या वेळेमध्ये फक्त त्यासाठी मला लागेल तुमची साथ. काय लागेल? तुम्ही नुसतं असं नाही बसायचंय टुकूमुकू बघताय चांगला असं नाही. मग कीर्तनात आला की या कीर्तनामध्ये गोड असा आनंद लुटायचा आहे, गोड आनंद लुटायचा. हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण चालू असेल तेव्हा नामस्मरण करायचंय आणि या देहाची